जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन व दिलासा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा, शाहूवाडी व गगनबावडा तालुक्यांमध्ये भव्य महारक्तदान शिबिराचं आयोजन 26 एप्रिल रोजी करण्यात आलं। या उपक्रमाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडो रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं। पन्हाळा तालुक्यात एकूण 5 ठिकाणी रक्त संकलन करण्यात आलं। पिसात्री नोंदणी 136, स्वीकारले 129, नाकारले 7। कोतोली नोंदणी 147, स्वीकारले 103, नाकारले 44। पाट पन्हाळा नोंदणी 128, स्वीकारले 110, नाकारले 18। माझगाव नोंदणी 125, स्वीकारले 73, नाकारले 52। दळवेवाडी नोंदणी 39, स्वीकारले 26, नाकारले 13। या सर्व केंद्रांमधून मिळून पन्हाळा तालुक्यात एकूण 441 रक्तदात्यांचे रक्त स्वीकारले गेले। शाहूवाडी तालुक्यातही 5 ठिकाणी रक्तदान शिबिरं पार पडली। दानोळी नोंदणी 29, स्वीकारले 25, नाकारले 4। मांजरे नोंदणी 26, स्वीकारले 22, नाकारले 4। माळापुढे नोंदणी 70, स्वीकारले 60, नाकारले 10। पाल नोंदणी 117, स्वीकारले 111, नाकारले 6। नांदगावमध्ये नोंदणी 74, स्वीकारले 63, नाकारलेत 11। या तालुक्यात एकूण 281 रक्तदात्यांचे रक्त स्वीकारलं गेलं। गगनबावडा तालुका तिसंगीत नोंदणी 48, स्वीकारले 37, नाकारले 11। गगनबावडा तालुक्यात एकूण 37 रक्तदात्यांचे रक्त स्वीकारलं गेलं। या तीनही तालुक्यांमधून मिळून एकूण 759 रक्तदात्यांचं बहुमूल्य योगदान लाभलं असून या तळमळत त्या उन्हामध्ये लोकांना भासणारी रक्ताची गरज ओळखून सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी अनेक गरजूंचं प्राण वाचावे या उद्देशाने या कॅम्पचं आयोजन केलं। हा कॅम्प यशस्वीरित्या अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट व इतर संस्था यांनी मिळून बापूंच्या आशीर्वादाने व प्रेरणेने पूर्ण केला। रक्तसंकलनामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार आहे। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी सर्व रक्तदाते, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले। भविष्यातही अशा सामाजिक कार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं। जय जगदंब जय दुर्गे। सत्यमुख प्रतिनिधी सर्जेराव पाटील, तालुका पन्हाळा। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।